श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. माझा प्रवास या व्हिडिओ सिरीजच्या अंतर्गत आपण माझा आध्यात्मिक प्रवास ऐकत आला आहात. आजच्या या व्हिडिओमध्ये त्या प्रवासातील पुढचा टप्पा मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे. कधीकधी आपल्याला अतिशय विलक्षण अनुभव येतात. आपण ज्या गोष्टी ठरवलेल्या नसतात त्या आगंतुकपणे आपल्यासमोर येतात आणि मग त्या नेमक्या हाताळायच्या कशा हे आपल्याला समजत नाही. या व्हिडिओमध्ये जी घटना मी आपल्यासमोर मांडते आहे ती देखील अशीच काहीशी आहे. 2023च्या डिसेंबर महिन्यामध्ये काही एक साधना घेण्यासाठी माझं हिमालयात जाणं झालं. या प्रवासामध्ये विश्वनाथ माझ्यासोबत नव्हते. माझ्याबरोबर माझी अत्यंत जिवलग मैत्रीण जी स्वतः आध्यात्मिक उन्नत अवस्थेमध्ये आहे ती या प्रवासामध्ये माझ्याबरोबर होती. आम्ही दोघीही पुण्याहून देहरादूनला गेलो. या संपूर्ण प्रवासामध्ये आम्ही दोघीही फक्त एकाच विषयावरती बोलत होतो, ते म्हणजे अध्यात्म. आपल्याला नेमकी काय साधना केली पाहिजे, आपल्या जीवनशैलीमध्ये आपण नेमके कोणते बदल करायला पाहिजेत, इथपासून ते खाण्यापर्यंत कोणत्या गोष्टी बदलायला हव्यात, अशा अनेक गोष्टी आम्ही बोलत होतो. विश्वनाथ सोबत नसताना हिमालयामध्ये जाण्याची ही माझी दुसरी वेळ होती. आधी गेलेली असल्यामुळे काही गोष्टी माहिती होत्या, त्यामुळे तिथे वावरत असताना आत्मविश्वासानं मी वावरत होते. ऋषिकेश, त्यातही मुनी की रेती ही जागा माझ्या मनामध्ये एक विशिष्ट घर करून आहे. या जागेमध्ये माझे क्रियायोगाचे गुरुजी म्हणजे श्री एम हे वावरलेले आहेत. अप्रेंटिस टू हिमालयन मास्टर या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये ऋषिकेशमधील मद्रास कॅफेचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. माझ्या या मैत्रिणीला तो कॅफे आपण नेऊन दाखवावा या उत्सुकतेनं मी तिला घेऊन गेले. मात्र दुर्दैवानं आता तो कॅफे बंद झालेला आहे. राम झुला, लक्ष्मण झुला असं करत करत परमार्थ निकेतन, गीता भवन, तिथली गंगा आरती हे सगळं करून आम्ही रात्री झोपण्यासाठी पुन्हा आश्रमामध्ये आलो. दुसऱ्या दिवशीच्या दुपारपासून आमचं 4 दिवसांचं अतिशय महत्त्वाचं वेळापत्रक सुरू होणार होतं. ऋषिकेशपासून रुद्रप्रयागच्या दिशेला असणाऱ्या एका आश्रमामध्ये आमचं एक महत्त्वाचं शिबिर सुरू होणार होतं आणि तिथे एकदा गेल्यानंतर पुन्हा बाहेर पडता येणं शक्य नव्हतं. त्या आश्रमामध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला रोज 1.5 किलोमीटर ट्रेक करावा लागणार होता. त्यामुळेच एकदा आत गेलो की आपल्याला बाहेर पडता येणार नाही या भावनेनं आत्ता दुपारपर्यंतच्या वेळामध्ये जवळपासचं एखादं महत्त्वाचं ठिकाण होतं आहे का हे पाहावं म्हणून मोबाईल हातात घेतला आणि शोधायला सुरुवात केली. माझ्याही नकळत शोधत असताना जो पहिला शब्द मी टाकला तो म्हणजे महाकाली टेम्पल नियर ऋषिकेश, आणि जो काही सर्च समोर आला तो अतिशय विलक्षण अद्भुत असा होता. ऋषिकेशपासून हरिद्वार अवघ्या 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. हरिद्वारमध्ये अतिशय महत्त्वाची देवी मंदिरं आहेत. मनसा देवी आहे, चामुंडा देवी आहे आणि शोध करत असताना गुगलने जे मार्गदर्शन दिलं त्याच्यामध्ये जे मंदिर आलं ते म्हणजे दक्षिणमुखी काली मंदिर. सर्वसाधारणपणे हरिद्वारला हरी की पौडी म्हणजेच श्रीहरी विष्णूंचे पदचिन्ह आहेत त्याच्या दर्शनासाठी अनेक भक्त जातात. आम्हालाही याची कल्पना होती, मात्र तिथं आपण गेलंच पाहिजे असा भाव आतनं आलेला नव्हता. मात्र ज्या वेळेला दक्षिणमुखी काली मंदिर असं वाचलं त्यावेळेला मी आणि माझ्या मैत्रिणीनं ठरवलं की उद्या पहाटे लवकर उठूयात, गाडी करू आणि आपण त्या मंदिरामध्ये जाऊयात. ठरल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे गाडी करून हरिद्वारला जायला निघालो. तिकडे जात असतानाच माझ्या मैत्रिणीला तिच्या कुटुंबाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक मेसेज आला की तिच्या भाऊजाईच्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला आहे आणि तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. या प्रवासाला सुरुवात झाली आणि हा निरोप आम्ही ऐकला. खरं तर मनामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. माझी मैत्रीण आपल्या भाऊजाईविषयी, आपल्या भावाविषयी विचार करू लागली आणि मला काय बोलावं हे सुचत नव्हतं. बाहेर थंडी प्रचंड होती. तापमान 2-3 अंशापर्यंत खाली उतरलं होतं आणि अशा वातावरणामध्ये काळीज गोठवून टाकणारी कुटुंबातील एका सदस्याच्या तब्येतीविषयीची बातमी आणखीनच अस्वस्थ करणारी ठरली. मात्र सगळा धीर एकवटून आम्ही तो प्रवास तसाच पुढे चालू ठेवायचा असं ठरवलं. जात असताना माझ्या मैत्रिणीला नकळतपणे मी एक गोष्ट बोलून गेले. आजही ती गोष्ट मला स्वच्छपणे आठवते. मी तिला कळकळून म्हटलं होतं की मला एकदा सद्गुरूंचे चरण दिसावेत, मी ते पाय कधीही सोडणार नाही. ही गुरुभेटीची आर्तता त्यावेळेला शब्दांचं रूप घेऊन माझ्या मुखातून बाहेर पडली आणि मला खरोखर कल्पना नव्हती की असंच काहीसं त्या दर्शनामध्ये ठरलेलं होतं. आम्ही ज्या वेळेला तिथं पोहोचलो त्यावेळेला सूर्य अजून उगवायचा होता. आजूबाजूला पूर्णपणे शुकशुकाट होता, शांतता होती. गंगेच्या किनाऱ्यावर दुसऱ्या बाजूला निर्जन ठिकाणी हे मंदिर आहे. पुढे
माहिती अशी समजली की ते मंदिर महास्मशानावरती उभारलेलं आहे. 108 मानवी कवटीची हाडं त्या मंदिराच्या पायामध्ये घातलेली आहेत आणि तिथे भगवती महाकाली यांचा विग्रह स्थानापन्न केलेला आहे. अनेक साधक तिथे भगवतीची उग्र साधना देखील करतात. मात्र ज्या वेळेला आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला ही पार्श्वभूमी अजिबात माहिती नव्हती. मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही सरळच आतमध्ये गेलो. समोरच थोड्याशा उंच मंचकावर भगवतींचा विग्रह अतिशय प्रसन्न स्वरूपामध्ये उभा होता. आम्ही तिथे गेलो, नमस्कार केला. आजूबाजूला मंदिरात कुणाचाही वावर आढळत नव्हता. मात्र लाकडं पेटवल्यानंतर जसा धुराचा वास येतो तो वास तिथे सगळीकडे भरून राहिलेला होता. मात्र कुठे काही पेटवल्यासारखं देखील दिसत नव्हतं. आम्ही थोडं साशंक होऊनच आजूबाजूला पाहत होतो. एकतर प्रचंड थंडी, दिवस अजून उगवायचा होता, आजूबाजूला कुणी नाही. अशा गूढ वातावरणामध्ये आपण प्रदक्षिणा घालूयात असं म्हणून आम्ही पुढे जायला लागलो. तोच तिथे एक मध्यम उंचीचे वृद्ध गृहस्थ आम्हाला दिसले. ते समोर आले आणि म्हणाले, जल चढाव. आता जल कुठे व्हायचं आहे हे कळायच्या आतच त्यांनी सांगितलं, पीछे देखो शिवजी है, शिवजी पर जल चढाव. त्यांचा आवाज आदेशयुक्त होता. त्यामुळे काहीही विचार न करता आम्ही आता जल अर्पण करायचं या उद्देशानं, आता नेमकं पाणी कशातनं अर्पण करायचं हा विचार मनामध्ये आला आणि मी त्यांना म्हटलं, बर्तन नहीं है. तोच ते गृहस्थ म्हणाले, अंदर देखो वहाँ पे लोटा है, उधर नलके का पानी लो और आकर शिवजी पे जल चढाव. हे सगळं ऐकत असताना एका बाजूला मनामध्ये विचार तरळून गेला की आपल्यासाठी हे नियोजित होतं. गुपचूप आम्ही तो तांब्या घेतला, समोर जाऊन नळाचं पाणी आणलं. पाणी भरत असताना पाण्याचा जो स्पर्श झाला तो म्हणजे वितळलेला बर्फ अशा स्वरूपाचा होता. त्या पिंडीवरती जल अर्पण केलं, नमस्कार केला, तो लोटा तिथे ठेवला आणि नकळतपणे त्या बाबांच्या पायांना स्पर्श करावा अशी भावना निर्माण झाली. आम्ही दोघींनीही त्यांना वाकून नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर सुखी रहो असं म्हणून त्यांनी यहाँ से नीचे उतर जाओ असं म्हटलं. आता नीचे म्हणजे खाली कुठं उतरायचं आहे हे कळायला मार्ग नव्हता. कारण ते ज्या दिशेनं बोट दाखवत होते तिथून पायऱ्या खाली जाताना दिसत होत्या. मात्र त्या पायऱ्या अंधारामध्ये गुडूप झाल्यासारख्या वाटत होत्या. समोर अंधार होता आणि जायचं कुठं हे कळत नव्हतं. माझ्या मैत्रिणीकडे असलेल्या मोबाईलमध्ये आम्ही टॉर्च ऑन केला आणि त्या पायऱ्या उतरायला सुरुवात केली. ती माझ्यापेक्षा बऱ्यापैकी उंच असल्यामुळे ती माझ्या मागाहून लाईट दाखवत होती आणि मी पुढे त्या पायऱ्या उतरत होते. उतरून आम्ही बरोबर भगवती कालींचा विग्रह जिथे वरती स्थानापन्न आहे त्याच्या बरोबर खाली असलेल्या एका तळघरामध्ये आलो. त्या तळघरामध्ये एक प्रचंड मोठी धुनी जी शिवपिंडीच्या आकाराची होती, त्या धुनीमध्ये एक मोठा लाकडाचा ओंडका मंदपणे तेवत होता. त्याच्या अस्पष्ट प्रकाशामध्ये लक्षात येत होतं की ही नाथ साधनेची जागा आहे. माझ्या मैत्रिणीने जो टॉर्च ऑन केला होता त्या प्रकाशामध्ये आम्ही आजूबाजूला पाहायला सुरुवात केली. जे दृश्य मी पाहिलं ते पाहताच क्षणी आपल्या अंगामधून प्रचंड व्होल्टेजची वीज जाते आहे की काय अशी भावना त्या क्षणी निर्माण झाली. आजही ती भावना आपल्यासमोर शब्दात मांडता येणं केवळ अशक्य आहे. मात्र मी जे माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहत होते ते अक्षरशः स्तिमित करणारं होतं. त्या तळघराच्या भिंतींवरती दशमहाविद्या त्यांच्या मूळ रूपामध्ये कोरलेल्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघीही मैत्रिणींनी दशमहाविद्या उपासना केलेली होती आणि अचानक 10च्या 10 महाविद्या आपल्या समोर अशा पद्धतीनं आपल्याला दर्शनासाठी उभ्या राहणार आहेत याची काहीही पूर्वकल्पना नसताना जो काही अनुभव आम्ही घेतला तो आमची मती कुंठित करणारा होता. हे सगळं झाल्यानंतर धुनीच्या समोरच एक गुरुपीठ म्हणजेच गुरूंची बसण्याची जागा आम्हाला दिसली. नकळतपणे आम्ही तिकडे वळलो आणि डोकं त्या गुरुपीठावरती टेकवलं. टेकून वर मान केल्यानंतर जे मी पाहिलं ते आजही आपल्याला सांगताना अंगावरती रोमांच उभे राहत आहेत. माझ्यासमोर त्या भिंतीवरती कोरलेली दत्तगुरूंची 3D अशी मूर्ती उभी होती आणि त्या मूर्तीमधील एक पाय बाहेर आल्यासारखा वाटत होता. माझी मैत्रीण सूचकपणे माझ्याकडे पाहत हसली आणि मी पटकन दत्तगुरूंच्या पायांना पकडलं आणि माझं डोकं त्यांच्या पायावरती ठेवलं. नकळतपणे त्या प्रवासामध्ये मी माझ्या मैत्रिणीला म्हणाले होते,
जर मला गुरु समोर दिसले तर मी त्यांचे पाय सोडणार नाही, अशा रीतीनं दत्तगुरूंनी हरिद्वारमधल्या त्या महाकाली मंदिराच्या तळघरामध्ये मला आणि माझ्या मैत्रिणीला दर्शन दिलं. आपल्याला आवर्जून सांगायला मला आवडेल, उत्तर भारतामध्ये त्रिमुखी दत्त, गाय आणि श्वानांसहित असलेले दत्त हे फारसे कोणाला माहिती नाहीत. उत्तरेमध्ये नवनाथ परंपरा ही फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे हरिद्वारसारख्या ठिकाणी दत्तगुरूंची पुरुषभर उंचीची मूर्ती समोर पाहणं हा विलक्षण अनुभव होता. माझ्यासाठी ती मूर्ती राहिली नाही, ते साक्षात दत्तगुरूंचं दर्शन होतं, हे मी आज अतिशय ठामपणे आपल्याला सांगू शकते. मंदिरात सगळ्या दशमहाविद्यांचं मन भरून, डोळे भरून आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर पडलो. बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा त्या वृद्ध गृहस्थाचे आभार मानावेत म्हणून आम्ही त्यांना शोधलं, मात्र ते आम्हाला पुन्हा भेटले नाहीत. मी आणि माझी मैत्रीण तिथून बाहेर पडत असताना एका वेगळ्याच ऊर्जेमध्ये न्हावून निघालेलो होतो. ते दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथून आमचा जो कार्यक्रम ठरला होता त्या दिशेनं प्रयाण केलं. या प्रवासामध्ये जी एक विलक्षण अनुभूती, जो एक विलक्षण अनुभव आला, तो आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं सांगावासा वाटला. खरं तर ऋषिकेशला जाण्याचा उद्देश हा पूर्णपणे वेगळा होता. मात्र या प्रवासामध्ये भगवतींच्या इच्छेनं, त्यांच्याच आशीर्वादानं आणि त्यांच्या मार्गदर्शनानं हरिद्वारमधील त्यांचं अतिशय शक्तिशाली असलेलं पीठ प्रत्यक्षात आम्हा दोघींना अनुभवता आलं आणि त्या ऊर्जेमध्ये स्वतःला काही काळ तिथं थांबता आलं. अर्थात तळघरामध्ये झालेलं एकत्रित दशमहाविद्यांचं दर्शन, त्यात सद्गुरूंचं दर्शन, आपल्या दत्तगुरूंचं दर्शन, हा आणखीन एक महत्त्वाचा सुखद असा अनुभव त्या प्रवासामध्ये आला. आपल्यावर असलेली गुरूंची कृपा, आपल्यावर असलेलं भगवतीचं प्रेम हे वेळोवेळी मी अनुभवलेलं आहे. मात्र हरिद्वार येथील महाकालीचं दर्शन हे खरोखर खूप अविस्मरणीय होतं आणि म्हणूनच ते आजही जसंच्या तसं माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आहे. या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्याला ते सांगत असताना पुन्हा एकदा त्या मंदिरातच आपण गेलो आहोत की काय, अशी भावना आत्ता या क्षणी माझी होते आहे. पुन्हा भेटूयात लवकरच माझ्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर असाच एक छानसा अनुभव घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.